निवडणूक आयोगाने जो खर्चाची मर्यादा वाढवली, आता ही खर्चाची मर्यादा वाढवली तर हे उमेदवार खर्चच जास्त करतात. ते 1 कोटी केला असेल तर इथे यावेळी ते 5 कोटी करणार. पहिला मुद्दा माझा हा आहे, पक्ष तिकीट कोणाला देतं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच देतं. एखादा खरा जर तळमीचा कार्यक्रम असेल तर तो जर गेला मागायला, हे साईडला बाबा, साईडला हो, काका साईडला हो तुम्ही, का त्याचं वाली कोण नाही ना, त्याला पाठबळ कोणाचं नसतं, पाठबळ गुंडाळाच असतं. मूलभूत समस्या अशा आहेत की कुणाला सांगू शकत नाही मी का कुठल्या मूलभूत समस्या काय, सगळं आमचं आम्हीच करतोय ना. सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झालेला आहे. टॉप न्यूज मराठीचा जो विशेष कार्यक्रम आहे, प्रभागातील समस्यांचा पंचनामा, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 अर्थात गोखलेनगर वाकडेवाडी या प्रभागामध्ये आलेला आहे. आणि या ठिकाणी येथील मतदारांच्या, नागरिकांच्या नेमक्या काय मूलभूत समस्या आहेत ते आपण येथील मतदारांकडूनच थेटपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण येथील समस्यांचा नेमका पंचनामा करण्यासाठी थेट मतदारांकडून येथील समस्यांचा पंचनामा करणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत थेटपणे जाणून घेऊयात येथील मतदारांच्या नेमक्या समस्या काय आहेत. आता आपण प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर वाकडेवाडी प्रभागामध्ये आहोत आणि येथील मतदारांच्या काय समस्या आहेत हेच आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आता मी माझ्या जन्मापासून गोखलेनगरमध्ये राहत असून माझं सगळं शिक्षण इथं झालेलं आहे, नोकरी आणि त्यामुळे वडिलोपार्जित आम्ही कायमस्वरूपी इथले रहिवासी आहोत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी आहेत. तर इथे आम्ही बघतो पूर्वीपासून बैठ्या चाळ्या होत्या, पण आता काय झालेले याचा विस्तार होऊन प्रत्येकाने 2-2, 3-3, 4-4 मधले बांधून स्टुडंट वगैरे ठेवलेले आणि असं हे मोठा एरिया डेव्हलप झालेला आहे. पण स्थानिक लेवलला इथं फार मोठी म्हणजे सध्या कचऱ्याची अडचण आहे. त्या कचऱ्याच्या अडचणमुळे रस्त्यावर पडलेलं दिसतोय बघा तुम्ही इकडे. परत पूर्वीच्या गाड्या यायच्या, कचरा एकत्र ठिकाणी गोळा करायच्या किंवा एका ठिकाणी कचरकुंड्या होत्या, त्या कचरकुंड्या इथल्या नाहीशा झालेल्या आहेत. इथल्या प्रभागातील कोण आहे कार्यकर्ते म्हणा, नवनगरसेवक म्हणा, पण आता त्यांना काही इथं इच्छा दिसून येत नाही की आता हे आपला प्रभाग स्वच्छ राहावा, लोकांना चांगलं आरोग्य लाभावं. जर त्यांना वाटत असतं तर त्यांनी आतापर्यंत हे कचऱ्याचे घरोघरी गाड्या चालू होत्या त्या बंद केलेल्या त्यांनी चालू करावं. दुसरी गोष्ट आहे पाण्याची अडचण. आता इथं कसं आहे, आता लोकांनी बांधल्यामुळं इथं पाण्याचा जो वापर होता 10% तो आता 50%, 40% वाढलेला आहे. त्याप्रमाणे ते पाणी सोडत नाही. संध्याकाळी रात्री पाणी येतं 8, 8:30, 9ला, ते रात्री 1 वाजेपर्यंत असतं. यांनी हेच जर पाणी लवकर 4 वाजता सोडलं तर पब्लिकला कसं आहे, रात्री संध्याकाळी न जागता महिला मंडळांना त्याचा त्रास होतो. रात्रीच्या हिशोबाने तुम्हाला जर कपडे वगैरे धुवायचे असतात, पाणी न आल्यामुळे महिलांचा रात्रीचा त्रास वाढला, रात्रीचे कपडे धुवायला लागलेले. तर आता हेच पाणी त्यांनी लवकर 4 वाजता सोडलं तर घरचं काम करून त्यांना स्वयंपाक करून त्यांना व्यवस्थित संसाराला म्हणजे हातभार लावताना या अडचणी त्या येऊ नयेत. दुसरी आरोग्याची समस्या इथं थोडक्यात शासकीय असा दवाखाना नाही. इथून आहे जवळजवळ 1.5-2 किलोमीटर खाली आहे. एवढं पब्लिक इथं वाढल्याने काहीतरी प्रायव्हेट दवाखाने आहेत. प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये सर्वसामान्य माणसाला, गरजू लोकांना अजिबात काही परवडत नाही. म्हणजे महापालिकेचा इथं दवाखानाच नाही. महापालिकेचा इथं दवाखानाच नाही. प्रायव्हेट दवाखान्यात गेलं की नुसतं तुम्ही चेकिंगला जरी गेलं, काही तुम्हाला आधार निदान काहीच नाही. पण ते गेलं तरी डॉक्टरला पहिले 500 रुपये हे देऊन परत तुम्हाला 1000, 1500च्या गोळ्या लिहून देणार, परत दुसऱ्या वेळेला जावं लागणार. त्यामुळे जर शासकीय दवाखाना इथं असता, महापालिकेचा दवाखाना असता, लोकांना इथं चांगली सोय, चांगलं आरोग्य लाभलं असतं. अशा हे 2-3 अडचणी फार महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून भविष्यात तर याचा स्थानिक नगरसेवकांनी म्हणा किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे करावं. आता हे निवडणूक आलेल्या आहेत, त्याच्यामुळं पब्लिक इथं शिर्डीला नाही, कोण तिथं कोल्हापूरच्या अंबाबाईला नाही. अहो, इथं तुम्ही लाखो रुपये खर्च करता. प्रत्येकाचा काय समजा काय तुम्ही घरोघरी काय लक्ष्मी वाटप करता, त्यापेक्षा ते दैनंदिन एखादा गरजवंत आहे, त्या मुलाला बाबा शैक्षणिक काहीतरी सोय आहे, घरात त्याची परिस्थिती नाही, वडील गेलेले आहेत, अशा मुलांना दत्त घेऊन म्हणा किंवा आज निवडणुकीचा इतर खर्च आहे. निवडणूक आयोगाने जो खर्चाची मर्यादा वाढवली, आता खर्चाची मर्यादा वाढवली तर हे उमेदवार खर्चच जास्त करतात. ते 1 कोटी केला असेल तर इथे यावेळी ते 5 कोटी करणार. परत खर्च तर एवढा करा. हा 5 कोटी जर खर्च तुम्ही गरजवंतांना दिला आणि सगळ्यांनी एकत्र मिळून जर तुम्ही एकत्र बसून निर्णय घेऊन 10 उमेदवार राहिले, 10 उमेदवारांनी प्रत्येकाचा 2-2 कोटी म्हणलं जरी खर्च केला तर 20 कोटी होतात. 20 कोटी जर तुम्ही एखाद्या कुठल्या चांगल्या कार्याला वापर केला
तर त्या गरिबालाही थोडीशी मदत मिळेल. ते लोक तुमचं आयुष्यभर नाव काढतील आणि तुम्हाला विना म्हणजे काय म्हणता यांनाच निवडून द्या असंही म्हणतील. तर ह्या समस्यांचं निराकरण करावं असं आमची त्यांना विनंती आहे. दादा काय सांगाल, इथल्या रस्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे, रस्ते सुद्धा छोटे आहेत इथे. हे म्हणजे ह्याची आहे ना, ही म्हाडाची सगळी कॉलनी आहे. म्हणजे पानशेत धरण फुटलं त्यावेळेच्या ह्या गोष्टी आहेत आणि ते रस्ते त्यावेळेपासून म्हणजे असे लहान आहेत आणि ते लहान रस्ते आता हे कॉन्क्रिटीकरण केलं त्याच्यामुळं ह्या रस्त्यावर आहे ना भरपूर वाहतूक आहे आणि ह्याच्यावर गाड्या स्लिप होतात. पूर्वी डांबरी रस्ते असायचे, आता हे सिमेंट कॉन्क्रीटचे आले, हे लवकर हे होऊन जातात आणि त्याच्याने अपघात भरपूर होतात. त्यासाठी या रस्त्यांची पण सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे अशी आमचे सर्व नागरिकांची या गोखलेनगर म्हणजे प्रभाग नंबर 7 मधले लोकांची मागणी आहे की रस्ते मोठे असावे. चाळीमध्ये जर गाड्यांची संख्या भरपूर असेल तर यायला वाहतुकीला अडचण होऊन जाते. अशा या समस्या आहेत इथे. तर इथं बघितलं तर आता चाळी आहेत, खूप आता मोठ्या प्रमाणामध्ये इथला विकास झालेला आहे. शेजारी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत, त्यामुळे तिथले विद्यार्थी या ठिकाणी राहायला सुद्धा येत असतात. पार्किंगची समस्या इथं कशी आहे? पार्किंगची समस्या तर भरपूर आहे. कारण कसं माहिती का, जे भाडेकरू म्हणून ते ठेवतात त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे. आता ज्यांनी भाडेकरू ठेवली त्यांनी पार्किंगची व्यवस्था ही जर केली तर ह्या समस्या उद्भवणार नाही. त्यांनी त्यांच्या पार्किंगमध्ये गाड्या लावल्या तर बाकीच्या वाहनांना पण अडचण येणार नाही. अशी या समस्या आहेत सगळ्या. इथल्या महापालिके इथले जे कोणी नगरसेवक निवडून येतील, कोणत्याही पक्षाचे असू देत, अपक्ष असू देत, कोणी असू देत, त्यांनी प्राधान्याने पहिल्यांदा कुठं लक्ष दिलं पाहिजे वाटतं? शक्यतो जास्त करून आहे ना रस्ते आणि हे आपले जे हे म्हणतात काय त्याला पार्किंग म्हणतात, पार्किंगच्या साठी आणि रस्ते वाढवले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. म्हणजे तर त्यांनी पार्किंगसाठी जागेचे व्यवस्था म्हणजे रहिवाशांनी इथलं केली पाहिजे आणि हे पण केलं पाहिजे अशी आमची खंत आहे. आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा मला सांगा, इथे जर पाहिलं तर तरुणांच्या रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. इथली जी तरुण वर्ग आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहिलं तर बरीच जण गुन्हेगारीकडे वळल्याचं पाहायला मिळतात. हे असं का होतं? संगत गुण. इथे जी मुलं संगत गुणवाली आहे ती जर पहिली पॅक केली त्यांना जर संपुट टाकलं तर दुसरी आलेली पिढी वरती येऊ शकत नाही, तसं नाद करू शकत नाहीत. म्हणजे जुने खोंड पहिले मारले गेले पाहिजे. सगळ्यात आहे ना, तुम्ही कुठल्या सहवासात वावरता यावर जास्त अवलंबून. तुम्ही जर चांगल्या सहवासात वावरले म्हणजे चांगले विद्यार्थी जर बाहेर पडले तर मुलं चांगली होणार. इथल्या मुलांना कुठेतरी रोजगार देण्यासाठी कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा ते कुठेतरी कमी पडतात प्रशासन, असं वाटतं? नाही, प्रशासन तर का आता प्रशासन कुठं कुठं बघणार ना. प्रत्येकाकडे काय कॅटेगरी दिलेली आहे. तुम्ही शिक्षण शिकलात का, ग्रॅज्युएट आहात का, कॉम्प्युटर आहे का. आता आजकाल इथं गव्हर्नमेंट सर्व कमी झाले ना, ITच जास्ती झालेली आहेत. मग सरळ धंदा टाकावा. धंदा टाकायला गव्हर्नमेंट लायसन्स द्यायला पाहिजे. कॉर्पोरेशनला नंबर लावा. ते 2-4 लाख मागणार, आणायचे कुठून गरिबांनी. मग म्हणून ह्या टपऱ्या पडतात. टपऱ्या पडले की लोक टपऱ्या उचलतात. जे बेकार लोक आहेत, शिक्षण शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या नाही आहेत, त्यांनी कुठं जायचं? मग ते असे भरतात रस्त्यावर उभं राहून. मग त्याच्यासाठी काय करावं असं वाटतं? हे जे तरुण पिढी आहे रोजगार उपलब्ध- आता ह्यासाठी एक तर पुणे महानगरपालिकेने रोजगार हमी चालू करावी, जेणेकरून त्यांना काहीतरी पोट भरतोय ना बाबा. बरं, कोणाच्या जागेत तर शिरत नाही ना तो, कोणाच्या हद्दीत तर तो हॉटेल टाकत नाही का, टपरी उभी करत नाही. रस्त्याच्या कड्या कोपऱ्यात तो उभा राहून त्याचं पोट भरल ना, असं मला तरी वाटतं. पण हो का, त्याला तुम्ही रोजंदारी देऊ शकत नाही, तुमच्याकडे इन्कम नाही. आता पूर्वीच्या काही का असायचं, एम्प्लॉयमेंट कार्ड आहे का, टायपिंग आहे का, ग्रॅज्युएशन आहे का. आता तसा प्रकार आता राहिलाच नाही. आता कालचं पोरगं गुरकतंय. परवाच्या टीव्हीला पाहिले, बातमीमध्ये पाहिले, पेपरला पाहिलेले 10वीच्या क्लासमधल्या मुलांनी चाकू हत्यार काढून मर्डर केला पोराचा. काय त्या मुलाचं वय असेल 15. काय त्याच्यावर संस्कार आहेत? म्हणजे काय काय चाललंय बाजारात? म्हणजे पहिली कुठेतरी रोखलं पाहिजे, कुठेतरी हे सगळं थांबवलं पाहिजे. मला एक सांगा, असं आता ज्यावेळेस मी इथल्या गोखले नगर मधली असतील किंवा वाकडेवाडी मधील मतदारांशी बोलत होतो तेव्हा ते असं म्हणत होते की निवडणुका आल्या की जे लोकप्रतिनिधी असतात, जे उमेदवार असतात, ते आम्हाला काका, मामा, दादा, आई, बाबा करतात आणि एकदा निवडून आले की विचारत नाही. अहो हे आजचं आहे का ते? हे गेली 50 वर्ष बघतोय आम्ही का नाही बघत? ते बघा, शेवटी उमेदवार कसा असतो, साधा जो सोशल वर्कर आहे तो कधीच निवडून येत नाही. उमेदवार हा गुंडच असतो माझ्या दृष्टीने तरी, तरच तो निवडून येतो ना.
त्याकडे पैसा असतो. गोरगरीब कसा उभा राहणार? त्याच्या मागं कोण उभं राहणार? पक्ष तिकीट कोणाला तिकीट देतं? पहिला मुद्दा माझा हा आहे, पक्ष तिकीट कोणाला देतं? ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच देतं. एखादा खरा जर तळमीचा कार्यक्रम असेल तर तो जर गेला मागायला, ए साईडला बाबा, साईडला काका, साईडला हो तुम्ही, का त्याचं वाली कोण नाही ना. त्याला पाठबळ कोणाचं नसतं, पाठबळ गुंडाळाच असतं. तर काका मला एक सांगा, आता ठीक आहे, अनेक नगरसेवक झाले, अनेक नगरसेवक येऊन गेले, सगळं झालं. आता जो कोणी निवडून येईल, म्हणजे ते कोणत्याही कोणी पक्षाचा असू द्या, अपक्ष असू द्या, कोणी असू द्या, त्यांनी काय प्राधान्याने कामं करावी गोखले नगरसाठी वाटतं? त्याच्या मनाला ते त्यांना वाटलं पाहिजे आतून, तेव्हा मी हे काहीतरी कार्य केलं पाहिजे. मी दिवे लावले पाहिजे, पटांगण केलं पाहिजे, मुलांना खेळायची सोय केली पाहिजे. तो त्याच्या पद्धतीने करत असतो. त्याला एकदा तो निवडून आला की संपलं त्याचं काम. तुम्ही जे आता जे मला मगाशी बोललात की वाकडीत मला असं कळलं की नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार तिथपर्यंत गरीब माणूस पोहोचू शकत नाही. तो तुम्हाला आश्वासन देणार, त्याचं काम करणार, पोळी भाजून घेणार, मतं मागणार, लाडकी बहीण लाडकी बहीण. आज करोडो बहिणींना तुम्ही पैसे वाटले तेव्हा तुम्ही निवडून आलात. आता त्याच बहिणीवर तुम्ही अत्याचार केला की ह्या बहिणीने 9 लाख बहिणीने लुटलं म्हणे आम्हाला, खोटी कागदपत्र दिली. तेव्हा का नाही तुम्ही खोटी कागदपत्र जमा केली? मग तेव्हा तुम्हाला मतदान तुम्ही पोळी भाजून घेतली, महाराष्ट्र राज्य केलं. मला घेणं देणं नाही, पक्ष कुठलाही येऊ द्या. जनतेची कामं तुम्ही केली का? आता ज्या पोरी 9 लाख बहिणींना त्यांनी पैसे वाटले त्यांना तुम्ही आता घरी बसवलं का? तर त्यांनी खोटी कागदपत्र दिली. मग खोटी जर दिली असतील तर तुम्ही आता त्याचा काय परिहार केला? तेव्हा काय तुम्हाला आठवलं की हे खोटेत म्हणून? तेव्हा तिजोरीतला पैसा वाटला म्हणजे कोणाचा पैसा वाटला? जनतेचा पैसा वाटला का नाही? संपलं. अजून काय म्हणजे ह्याचा अर्थ आमदार खासदार सगळे खोटे आहेत आणि मधल्याने भरवतं नगरसेवक त्याच्या मुंडक्यावर गोळी घालतात, करा तुम्ही करा तुम्ही. अरे तो कुठून करणार? तुम्ही त्याला वर्ण मानधन दिलं तर तो चालणार? तुम्ही इथं मला सांगताय की 50 वर्षांपासून तुम्ही या भागात आहे. तुम्हाला कधी असा अनुभव आला का तुम्ही एखादे प्रश्न घेऊन गेलात कोणत्याही नाही, नगरसेवक? कधी आज ताग्यात थोडं नाही. कुठल्याही नगरसेवक दारात का आमदार दारात खासदार दारात कधी सलाम टाकला नाही. सलाम टाकला मी माझ्या आई वडिलांना. नाही, आमच्या भागामध्ये असं आहे, आमच्या गल्लीत पाण्याचं असं. मला कोणाचं वाईट चिताचं नाही, कोणाविषयी मला वाईट सांगायचं बी नाही. एकच सांगतो, मला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, वाईट सांगायचं नाही. फक्त जनतेचे कामं केले पाहिजे कोणी निवडून. कोणी येऊ द्या. बाकी माझं म्हणणं एकच आहे, एखादा गरीब आहे त्याला नोकरी लावा. ज्याच्या घरात खरंच कोण नाहीये, त्याला म्हातारी माणसं आहेत, त्याच्या पुरीचं त्याच्या मुलाचं कल्याण करा. मी असं म्हणत नाही की जागेच्या पोराला तुम्ही कामाला लावून. पण जो खरोखरीच गरीब आहे, जसं तुम्ही म्हणताय की आज बहिणींचं निधी गोळा चालू केली, बहिणींना राख्या बांधा, बहिणींना भाऊबीज करा, भेट दिली. बहिणी बी खोट्या आहेत नाही म्हणत नाही, पण ज्या खरोखर गरीब आहेत त्यांचं मानधन चालू ठेवा, बंद करू नका. बरं आमच्या पगारातनं पैसे कट करा किंवा जनतेकडनं कट करा, टॅक्स लावा, काही करा. पण जो खरा ज्याला खरी गरज आहे त्याला तुम्ही सहाय्यता करा. तुम्ही KYC करा, तुम्ही आधार कार्ड मागा, त्याला सगळं करा. बरं तुम्हाला समजतं पण सगळं जनतेमध्ये सगळं कळतं कोण जागीरदार आहे कोण गरीब आहे. बरोबर. धन्यवाद. आपल्यासोबत इतरही काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर तुम्ही याच भागातले का? हा, किती वर्षापासून राहता? मी जवळजवळ आता इथं 45 वर्ष झाली मला. 45 वर्ष इथं. मला सांगा इथल्या मूलभूत समस्या काय गोखले नगरच्या? मूलभूत समस्या अशा आहेत की कुणाला सांगू शकत नाही मी का कुठल्या मूलभूत समस्या काय. सगळं आमचं आम्हीच करतोय ना. नाही म्हणजे तुमचं तुम्ही करताय, परंतु आता महापालिकेच्या निवडणुका आहेत. मूलभूत कचरा गाडी नाही आमच्या होता. आता ते नगरचे दुसरे ते शिंदे कोण येतात त्यांची गाडी येते फक्त. आता कचऱ्याच्या समस्या आहे, पूर्ण संपून टाकली त्यांनी. पाण्याचा प्रश्न आहे, प्रेशर पाणी नसतं. 8:30 8:30 9ला पाणी येतं आणि भरपूर रात्र म्हणजे पाणी येतं. हा, रात्रभर त्रास नाही. भांडे धुवा, कपडे धुवा, त्यांच्या त्या टाइमपास होतो त्यांचा. म्हणजे पाणी रात्री येतं, सकाळी पाणीच येत नाही. नाही येत सकाळी. रात्री 8:30ला 9ला पाणी येतं, ते कमी प्रेशर मध्ये. म्हणजे इथून तेवढ्या वरती पाणी चढत नाही. ते बाहेरनं भरून आतमध्ये काम धंदे करते. कमी दाबाने पाणी येतं. हो, खूप कमी दाबाने. कचऱ्याचं काय, कचरा गाडी येत नाही? कचरा गाडी येत नव्हती, आता ते चालू केलं त्यांनी आता निवडणूक आल्यामुळे. रस्त्याचं काय? रस्ते खूप छोटे छोटे दिसतात, तिथं खड्डे दिसते. रस्ते आता हे डेड एंडच आहे ना पुढे तुम्हाला. फक्त इथे रहिवाशांसाठीच एवढे रस्ते आहेत बस. मेन तो रस्ता मोठा पाहिजे, तो नाहीये. शाळेसमोर कचरा गुंडी आहे, प्लस इथं कचरा साफसफाई नसते. तिथे समोर ठेवली आहे.
मला एक सांगा, इथून आता कोणत्याही पक्षाच्या असू द्यात, कोणी असू द्यात, जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल आता, हा. त्याने प्रामुख्याने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं वाटतं? पण आता स्वच्छता, पाणी, समस्या तेवढ्याच आहेत ना घरगुती. दुसरी काय समस्या? आम्ही आमचं कमवतोय, खातोय. बघतोय की ह्या भागामधले जे आहे ना मुलं, बरेच जण हे गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. असं का होतं इकडे? फक्त काम धंदे नाही, पैशा वावी, दुसरं काय? म्हणजे रोजगार काही निर्माण केला? काही नाही. रोजगार निर्माण झाला पाहिजे, मग काय होणार कुठनं? रोजगार नाही तर मुलं आयारी चाललेत सगळे. प्रवृत्ती तशी चालली ना. मग रोजगार मिळाला तर कोण काय करणार? 8 तास कामात राहतील, संपलं. आता काहीच नाही ना. मावशी, तुम्ही याच भागातले आहे का? काय म्हणू? किती वर्षापासून इथं राहता? आम्हाला आता 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाले. हं. 30 वर्षामध्ये तुम्ही इथं अनेकदा मतदान केलेलं असेल, सगळं केलेलं असेल. होय. इथल्या भागाचा विकास झालाय का? नाही बाबा, काय विकास आम्हाला आलेला? आम्हाला ह्याच आमचा विकास होता. आमच्या पोटासाठी काहीतरी आम्हाला चांगलं मार्गदर्शन द्या. आणि हे का आता आम्ही रस्त्यावर पोट भरतो, ह्या कॉर्पोरेशनच्या गाड्या येत आहेत, उचलतात. आम्ही बाई माणसं कडे आमची पलटी झाली, मी भाजली होती. मग ते पण दाखवून आमचं काय हे केलं नाही. आणि एक तर आम्हाला तर मुलगा नाही. मग आता आम्ही पोट भरायचं का घरात उपाशी राहायचं? एवढंच आमचं आहे. म्हणजे इथले जे काम करणारी लोक आहेत, गाड्या आहेत, हातगाडी आहेत, त्यांना एक जागा द्यावी. हा, द्यावी, जागा द्यावी आमची, आमच्यासाठी. एवढंच काहीतरी आमचं. इथल्या रस्त्यांचा प्रश्न कसा आहे? रस्ते वगैरे रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत. हं. हा, रस्ता सोडूनच आम्ही बाजूला लावतोय. नाही, इथले रस्ते वगैरे, ह्या प्रभाग क्रमांक जो आहे हा. गोखले नगर, इथले रस्ते वगैरे झालेत का व्यवस्थित? हो, झालेत नाही व्यवस्थित. काम वगैरे तसे चांगले करतात आमचे इथले कार्यकर्ते. होय. आणि कचऱ्यांचा प्रश्न कसा आहे? कचऱ्यांची खूप समस्या आहे असं म्हणतात इथं. कचऱ्याचे गाड्या वगैरे येतात. आमच्या लाईनीत बाई कचरा न्यायला येते. ते सर्व आमचं व्यवस्थित आहे. हा. बरं, इथे रोजगारासाठी म्हणजे जी मुलं शिक्षण शिकतायत, खरं तर बघितलं तर गोखले नगर भागात गुन्हेगारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. यासाठी काय करावं असं वाटतं? तुम्हीच काय ते करा. आम्ही काय असं आम्ही आहेत त्यांनाच तुम्ही काय ते करा. म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत, इथले नगरसेवक असतील, तर त्यांनी काय करावं असं वाटतंय? कोणत्याही पक्षाचे निवडून येऊ देत, त्यांनी काय करावं असं वाटतं इथं? त्यांच्यावर काहीतरी दबाव आणावा ह्या लोकांना. काहीतरी म्हणजे असं त्रास झाला नाही पाहिजे व्यवस्थित त्या लोकांना. त्यांचं पिणं खाणं बंद झालं पाहिजे. एवढंच. दादा, तुम्ही इथलेच आहे? हो, किती वर्षापासून राहता? 30 वर्ष आली. 30 वर्ष झाले. हो. इथल्या काय प्रभागाच्या समस्या आहेत? प्रभागाच्या समस्या म्हणजे काय, इथले लोक जे गोरगरीब इथे पोट भरतात, त्या लोकांना खूप त्रास आहे अतिक्रमणवाल्यांचा वगैरे. त्याच्यामुळे कसं आहे, त्या लोकांना लोक जे पोट भरतात त्यांना व्यवस्थित पोट मिळणं, रोजीरोटी मिळाली पाहिजे व्यवस्थित. पण याने काय माहिती आहे का, असे जर का सारखे जर का वेळोवेळी जर का अतिक्रमणवाल्यांचे जर का कारवाई होत चालली, लोक पोट भरणार कसे? असं आहे ना. जे चोरी मारे करतात ते लोकांना, त्यांच्या लोकांना काय कोणी हे आळ्या घालीत नाही किंवा त्यांच्यावरती कोण दबाव आणत नाही. असे लोकांना किती गुन्हेगारी वाढलेली आहे, त्यांच्यावरती काही कोणी हे करत नाही. परंतु या अशा लोकांना वाटतं म्हणजे पोट भरतात त्याच्यावरती रोडवरती, त्यांच्यावरतीच उलट अन्याय होत आहे ना. असे अतिक्रमण वगैरे झाले वगैरे सर्व. म्हणजे हे अतिक्रमण मध्ये तुमच्या गाड्या वगैरे उचलून नेतात, त्यासाठी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? काहीतरी त्यांनीच मार्ग काढावा महानगरपालिकेवाल्याने. हा, महानगरपालिकेनेच मार्ग काढावा त्यातून, किंवा त्यांना येऊन प्रत्येक लोकांना येऊन काहीतरी सांगावं. सगळं डायरेक्टली येऊन प्रत्येक वेळी जर वेळोवेळी तुम्ही गाड्या पळवून द्या. आता एका टायमाला जर 5,000 रुपये भरायचे पावती करून, नाही ना तेवढं प्रत्येक लोकांना एवढं होतं. एखाद्याचा धंदा जर दिवसाला 1,000 रुपये होत नसेल, त्याची गाडी नेली तर त्याने 5,000 रुपये भरून कुठं गाडी आणायच्या वगैरे सारखं प्रत्येकाला. ह्याचा काहीतरी त्याने निर्णय लावला पाहिजे महानगरपालिकेनेच, किंवा जे अधिकारी आहेत त्यांनी काहीतरी गोरगरिबांकडे. म्हणजे नगरसेवक कोणी जे कोणी निवडून येईल त्यांनी हे तुमचे जे त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. असं आहे. इथं कचऱ्यांचा प्रश्न कसा आहे? कचऱ्यांचा पण खूप प्रश्न आहे. कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. परंतु कचऱ्याचा कसा, आता या भाजीवाले लोकांचा त्यांच्याकडे पहिली गाड्या यायच्या, महानगरपालिकेवाल्यांची गाडी यायची पहिली. आता त्यांनी गाड्या बंद केल्यात. त्या लोकांनी कचरा नेऊन टाकायचं कुठे हो, रात्रीचे वगैरे, किंवा म्हणा त्यांचा प्रत्येक दिवशी 1-2 कॅरेट तरी निघतात, त्यांनी टाकायचं कुठे कचरा? आता तिथं टाकलं तर एखादं कधी ते लोक सुद्धा बोलतात त्यांना. तर गाडी हे कंटिन्यू चालू झाली पाहिजे त्यांना, भाजीवाल्यांसाठी तरी. आणि घरगुती जे लोकांच्या त्यांच्यासाठी येतात बाई वगैरे. बरं, मला एक सांगा, तर तुम्ही आता जे गाडी वगैरे लावता त्याविषयी बोललाय, एक नागरिक म्हणून म्हणजे घरगुती काय अडचणी असतात? म्हणजे नाली असेल
किंवा रस्ते असतील, अशी काही अडचणी आहेत या? नाळे आता बऱ्यापैकी म्हणजे सोयी चाललेल्या आहेत. सगळे कामं करतात आता जे हे आमदार वगैरे आता आहेत त्यांनी सुद्धा बरेचपैकी इकडच्या कामं आता चालू केलेले आहेत वगैरे आणि केली पण वगैरे. त्यांनी भरपूर कामं वगैरे केलेली आहेत तिकडनं. मला एक दुसरी एक गोष्ट सांगा, इथं गुन्हेगारी म्हणजे गोखले नगर असा तो वाकडेवाडी भाग असेल तर गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात दिसते. ती गुन्हेगारी कमी करण्यासाठी जे कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल, कोणी येईल, त्यांनी काय करावं असं वाटतं? काय आता त्यांनी तो नगरसेवकांनीच निर्णय घ्यायला पाहिजे त्याच्यावरती. त्याच लोकांनी निर्णय घ्यायला पाहिजे. का वाढते असं वाटतं? म्हणजे रोजगार नाही म्हणून वाढते का कशामुळे वाढतं? शेवटी आता त्याच म्हणावं लागेल. लोकांना रोजगार नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत चाललेली आहेत ना. प्रत्येकाला जर का रोजीरोटी जर का प्रत्येक लोकांना आता असे जर का होत चालले काही व्यवहार तर त्या लोक सुद्धा म्हणजे काहीतरी वाईट मार्गाला जातातच हो. ते काही स्वतःहून असं जात नाहीत लोक. कुठले गुन्हा करणारा जो माणूस असतो तो स्वतःहून गुन्हा करत नाही. तो त्याला असा गुन्हा करूसा असं वाटतच नाही त्याला. परंतु त्याला काहीतरी एक मजबूर आहे त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या पाठीमागे काहीतरी हे असं रिझन असतात म्हणूनच ते पण लोक हे होतात हो. म्हणजे नगरसेवक असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल त्यांनी आपल्या भागातली मुलं अशा वाईट मार्गी लागू नये यासाठी त्यांनी काम करावं. त्यांना पण काहीतरी रोजगार देऊन त्यांना पण चांगल्या मार्गाला लावा. मग त्यानंतर कशाला गुन्हेगारी वाढेल? नाही वाढणार ना. त्या लोकांना सुद्धा जे बाबा लोक काय गुन्हेगारी करतायत त्यांना पण चांगल्या मार्गाला लावून त्यांना काहीतरी रोजगार दिला तर ते पण लोक चांगल्या मार्गाने चालतील ना. ते पण असं आहे. आपल्यासोबत इथले मतदार सुद्धा आहेत. काकू मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आता आम्ही इथं 22 माझं लग्न होऊन 22 वर्ष झालं दादा. म्हणजे 22 वर्षापासून इथे. मालक इथलेच आहेत. बरं. हा राहणारे इथलेच आहेत आमचे ते. मला आता 22 वर्ष झाले लग्नाला माझे. काकू मला सांगा, तुम्ही इथं आता तुमचं घर पण इथे मागेच आहे. इथं तुम्ही भाजीचा स्टॉल वगैरे लावता. तुम्हाला इथं काय काय अडचणी दिसतात या भागामध्ये? आम्हाला काय अडचणी नाही. आम्ही करून खातो रोजचं. आम्हाला काय अडचणी नाहीत. आमचं आम्ही करून खातो भाजी रोजचं. काकू मला सांगा, तुमच्या घरी वगैरे पाणी वगैरे कॉर्पोरेशनचं व्यवस्थित येते का, वेळेवर येतं का? सगळं आहे व्यवस्थित आहे. येळवर आहे सगळं आम्हाला. किती वाजता येतं? आणि संध्याकाळी येतं आम्हाला 7 वाजता. 7ला 8ला कधी 8 वाजतात बरोबर 8ला येते. आणि सकाळी किती वाजता येतं? सकाळी नाही संध्याकाळी एक टाइम येतं पाणी. तुम्हाला वाटते पाणी असं 2 टाइम वगैरे आलं पाहिजे? नाही असं काय नाही. एक टाइम आला तरी चालतंय कारण आम्ही दिवसभर धंद्यामध्ये असतो भाजीपाल्यामध्ये. असं म्हणजे 2 टाइम आलं तर तुमची जास्त सुविधा होईल असं वाटतं? हं? असं काय नाही. आम्हाला काय पाणी येऊन एवढं तरी वाया कशाला घालवायचं. तेव्हा एक टाइम आलं तरी चांगलंच आहे. कचरा इथं या भागामध्ये कचऱ्याची मोठी समस्या आहे. कचरा घेऊन जात नाहीत असं म्हणते. असं होतंय का इथं कचऱ्याचं? नाही जातात ना कचरा घेऊन जातात. ज्या बायका आहेत त्या कचरा न्यायला जातात ना घेऊन बायका. कधी कधी ट्रॅफिक वगैरे जास्त असते इथे. रस्ते छोटे आहेत. हं? नाही रस्ता आहे मोठाच आहे. पहिल्यापासून एवढाच आहे रस्ता इथं. आपल्यासोबत गोखलेनगर प्रभागातील मतदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. बाबा मला सांगा, किती वर्षापासून राहता इथे? आणि जवळजवळ 60-63 वर्ष झाली. 63 वर्षापासून राहता. 60 वर्ष झाली. हे जसं गोखले नगर स्थापन झाले तेव्हापासून 65 सालापासून. 65 सालापासून. मला एक सांगा बाबा, एवढे 65 वर्ष तुम्ही राहता इथे, इथं काय काय आता नागरी समस्या आहेत इथं? काही ड्रेनेजच्या ह्याच्या त्याच्या सारखे चालूच असतं. रस्ते तर काय आता रस्ते झालेत व्यवस्थित म्हणा, पण बाकी पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, लाईटची समस्या. लाईटची कशा पद्धतीची समस्या आहे? काही लाईट कधी जातात ते कधी येत नाही बघायला कोण. महिना बंदच राहतात. नगरसेवकच नाही तर कोण बघायला येणार? असं कुणाला कार्यकर्त्याला सांगितलं त्यामुळे तो कधी ते काही काम करून देणार नाही तर बाकी कोण लक्ष देते. असं आहे ना. पाण्याची काय अडचण आहे? पाण्याची पाण्याचं प्रेशर फार कमी होतं. प्रेशरच नाही पाणी. त्याच्यामुळे काय होतं की एकतर लोकांनी एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगी बांधल्यात आणि टाक्या भरून घेतात, त्याला लावतात ते पंप. पण ज्यांच्या घरी काय हे नाही तिथं पाणी प्रेशर बारीक येतो. ते त्याच्यामुळे त्रास होतो ना. कचऱ्याचा खूप जण म्हणत होते की कचऱ्याची खूप मोठी अडचण आहे, कचरा गाडी येत नाही, काही नाही. आमच्याकडे तरी येतात कचरावाले रोज. आमच्याकडे काय म्हणजे तसा कचऱ्याचा काय प्रॉब्लेम नाही. बाकी झोपडपट्टी ठिकाणी टाकतात मध्ये कचरा, तर त्याला काही इलाज नाही. आमच्या भागात गाड्या फिरतात. मला एक सांगा, इथं पाहिलं तर या भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना गुन्हेगारी पुढे येते. गुन्हेगारी का वाढते असं इथं वाटतं?
काय गुन्हेगारीला काय सांगणार आपण? कशामुळे होतं म्हणजे आता रोजगार नाही, रोजगार दिलं नसल्यामुळं रोजगार तर नाहीच आहेत ना. पोरांना नवीन पोरांना रोजगार नाही म्हणल्यानंतर काहीतरी अशी लफडी करत बसतात. थोडंफार काय झालं की आपला झाली भांडण, त्याला काही इलाज नाही. पण मला सांगा आता कोणी नगरसेवक असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, अपक्ष म्हणून निवडून येऊ देत, कोणी येऊ देत, त्यांनी निवडून आल्यावरती या प्रभागासाठी काय कामं करावी असं तुम्हाला वाटतं? काय लोकांच्या अडचणी सोडवत, बाकी काय. लोकांची अपेक्षा काय असते की बाबा, जनरल लोकांचं हे काय असतं की बाबा घरात पाणी नसतं, पाणी येत नाही, ड्रेनेज तुमतं, काय रोडच्या लाईटची समस्या असेल, बाकी सर्वसामान्यांना असे काय अडचण असते, तेवढेच प्रश्न असतात, तेवढे सोडवले म्हणजे काय झालं ना. काय बाकी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा असते, बरोबर आहे. दादा तू ह्याच भागातला आहेस का? मला एक सांग, या भागात काय समस्या आहे, नागरी समस्या इथल्या? नागरिक समस्या म्हणजे गुन्हेगारी खूप वाढलेली आहे इथं. पोरं दारू बिरू पण बसतात, भांडणं तंडणं चालू आहे सारखं. म्हणजे का गुन्हेगारी का वाढली, म्हणजे रोजगार इथल्या मुलांना मिळत नाही म्हणून ते गुन्हेगारीकडे वळले? हा बरोबर, तसं ते कारण आहे. आणि इथलं सरकार प्रशासन ते पण त्याला जबाबदार आहे. कोण लक्ष घालत नाही कोण. पाण्याची अडचण काय, आणखी कसल्या अडचण? पाण्याची बी अडचण आहे, पाणी पण उशिरा येतं आणि कमी दाबाने पण येतं पाणी. कचरा कचऱ्याचं काय सांगायलाच नको. गाडी त्या आम्ही म्हणजे बाई येते ना आमच्याकडं, ती येतच नाही. जे एक दिवसांनी म्हणजे 15 दिवसांनी कधीतरी एकदा येते. आता रोज ते कचरा पेट्या भरले जातात, तुम्ही बघा ना आता. कचऱ्याच्या पेट्या भरलेल्याच असतात, नेल्या जात नाही. हा, पण बाकी काय नाही अजून काय. बाबा काय इथल्या अडचणी आहेत? हे सार्वजनिक मुताळे वगैरे अस्वच्छ आहेत, जाता येत नाही लोकांना, असे घाण करून ठेवले सगळे, या अडचणी आहेत. परत P1 P2 ठेवले पाहिजे या भागामध्ये. दिब्बंगलापासून तर गोखलेनगर शेवटच्या बस स्टॉपपर्यंत P1 P2 ठेवलं म्हणजे काहीतरी सुरळीत होईल, असे बोर्ड लावले पाहिजे नगरपालिकेने. म्हणजे इथली जी सार्वजनिक शौचालय आहे ती साफच केली जात, साफच केली जाते. आणि पार्किंगची पण अडचण. पार्किंगची अडचण आहे. पार्किंग डबल पार्किंग गाड्या सगळ्या रोडला पार विखे पाटील हायस्कूल पर्यंत लागल्या जातात. त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, बसवाले वैतागतात. एवढं बाकीचं काय नाही. म्हणजे रस्ते वगैरे इथले मोठे झाले पाहिजे असं काय वाटतं? आता ते त्यांच्या हातामध्ये व्हायला पाहिजे मोठे, पण आता ते सगळीकडनं दुकानदारी हे ते असल्यामुळं काय होऊ शकतं ते पण. काही जण म्हणत होते की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस उमेदवार जे असतात ते आम्हाला काका मामा दादा करतात, पाया पडतात, आणि एकदा निवडणूक झाली, जिंकून आलं की नंतर काही तोंडच दाखवत नाही, असं आहे? हो बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. निवडणुकीपुरतं हातापाया पडणार, हे करणार ते करणार, ते करू आम्ही सांगतात, पण तसं काही होत नाही. लोकांच्या आहे त्या समस्या त्या आहेच. बेकारी तर वाढतच चालली जास्त. आजी किती वर्षापासून आहे इथं? 35 वर्ष 35 वर्ष. 35 वर्षापासून या फुलाचाच व्यवसाय का? फुलांचं. बरोबर. आजी मला सांगा, इथं काय अडचणी आहेत, म्हणजे ह्या प्रभाग आहे जो आहे गोखले नगर मध्ये काय अडचणी आहेत? काही नाही, हा? काही नाही अडचण. रस्त्याचं वगैरे? रस्त्याचे काही नाही. आमच्या इथं एवढा मोठा आहे, पुढे आणि मागे बारीक. बरं. ट्रॅफिक जाम होते काही? होती. म्हणजे रस्ते छोटे असल्यामुळे ट्रॅफिक जाम. तिकडे पाठीमाग आमच्या इथं नाही होत, पुढे होती. पुढे होते ना? बरं. कचऱ्याचं कसं आहे, कचऱ्याची व्यवस्था करते का महापालिका? नाही करत. हा? नाही करत. नाही करत? नाही, इथं नाही येत गाड्या वगैरे. म्हणजे कचरा घ्यायला येत नाही तिथं, बरोबर? नाही येत. मग तुम्ही कचरा कुठे फेकता? आम्ही कचरा पेटीत कचरा टाकतो. कचरा फेकता. म्हणजे इथं महानगरपालिका गाड्या वगैरे काही पाठवत नाही? नाही. नाही पाठवत. पाण्याचं कसं आहे, पाणी वेळेवर येतं? पाणी संध्याकाळी येतं 8 वाजता, रात्री 1 वाजेपर्यंत असतं. म्हणजे 8 वाजल्यापासून रात्री 1 पर्यंत राहतं. तुम्हाला वाटतं काय सकाळी पण पाणी आलं पाहिजे? सकाळी यायला पाहिजे ना पाणी, पाणीच येत नाही सकाळी. म्हणजे काय ह्या भागाकडे दुर्लक्ष होतं असं वाटतं? या भागाकडे कोणी येत नाही आणि काय नाही. निवडणूक आले की तेवढे येतात, परत काही येत नाही. हा? असं बरेच जण म्हणत होते की निवडणुका आल्या की आई बाबा मामा काका करतात, निवडणुका झाल्या की कोणी विचारत नाही, असं होतंय का? कोणी येतच नाही. कोण नाही येत.
तुम्ही 30 वर्ष झालं इथं राहता, तुम्हाला कसा अनुभव आला इथं? अनुभव आता काय सगळेच अनुभव आहेत हा? सगळेच अनुभव आहेत. हे काका मामा करतात मतदानाच्या दिवशी. करतात ना ताई माई बोलतात ना. हा. निवडून आल्यावर तुम्ही कधी अडचणी घेऊन गेल्यावर प्रश्न सॉल्व्ह होतो का, म्हणजे सोडवतात का अडचणी? आम्ही कधी गेलोच नाही. हा. गेलोच नाही कधीच नाही गेलो. बरं काय वाटतं आता कोणी निवडून येईल, जो कोणी कोणत्याही पक्षाचा असू देत काही असू देत, त्यांनी काय कामं करावी असं वाटतं इथं? काय आहे ते व्यवस्थित करावं त्यांनी पाण्याची वगैरे सोय करावी. रस्ते वगैरे व्यवस्थित करावेत. बस बाकी काय. इथं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे तरुण पोरं आहेत ते गुन्हेगारीकडे वळत आहेत, खूप घटना घडत आहेत, त्यांच्यासाठी काही करावं असं वाटतं का? बघायला पाहिजे आता त्यांनी तेवढं लक्ष द्यायला पाहिजे. इथं ते कोणी- कामधंदे त्यांना कामधंदे पाहिजेच ना मग मुलांना. कामधंदे पाहिजे द्यायलाच पाहिजे ना कामधंदे मुलांना. इथं काही होत नाही तसं. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 अर्थात गोखलेनगर वाकडेवाडी या प्रभागामध्ये आपण आलेलो होतो आणि त्याचबरोबर येथील समस्यांचा पंचनामा थेटपणे येथील मतदारांनीच केल्याचे एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर प्रामुख्याने जी समस्या आहे ती सर्वात महत्वाची समस्या म्हणजे येथील पाण्याचा प्रश्न. या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो असं येथील मतदारांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आहे. दिवसातून फक्त यापूर्वी तर कचरा गाडीची यायची नाही, आता कधीतरी एकदा गाडी येते असं येथील मतदारांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जर प्रामुख्याने पाहिलं तिथे रोजगारांचा खूप मोठा प्रश्न आहे. येथील नवतरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा येथील मतदार करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोन, हे टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.